नित्याक्षयालोके साक्षात् विद्या हि शङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरं सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतछलान्मुहो अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मिथस्थरां तौ वन्दे जगतामाद्योस्तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे सद्गुरुं परमानन्दं वन्दे आनन्दविग्रहं यस्य सन्निधिमात्रेण चिदानन्दायते तनुः। श्री अमृतानुभव किंवा अनुभवामृत हीर शब्द वा वा आहे ना, त्याचे झेरॉक्स करून आणावर काही करून वा वा छान. अजून एक शब्द पहा, चोळजवीत. चल गेलं मग तू माहिती काय झालं बरोबर आहे झालं. हा दम पावर दम आहे का ते द त्याच्या मागे गेला ना चोद चोद तो आहे का विचारतो तोच शब्द आहे का तो दुसरा नाही तो नाही. हा बस बस तेच नाही छान आहे पण हा अनुभवामृत किंवा अमृतानुभव दिव्य अलौकिक अतींद्रिय अशा प्रकारचे स्वयंप्रकाश संशय विपर्य रहित असणारी आपली अनुभूती संत सम्राट भगवान माऊली आपल्या श्रीगुरूंच्या पुढं आत्मनिवेदन रूपाने आत्मानुभूती कथन करत आहेत. आणि त्याच्यावरील ही नित्यानंद ऐक्य दीपिका नावाची श्री कल्याण स्वामींची टीका आहे. त्या टीकेमध्ये जे मंगलाचरण आहे त्या मंगलाचरणाचं आपण साधारणपणे चिंतन करीत आहोत. त्यापैकी आपल्या 52 ओव्या आपलं 54 ओव्या झालेल्या आहेत. आता 55व्या ओवीपासून प्रारंभ होत आहे. आता परमगुरु परात परगुरु तरी न विकरोनी हा अवघा विस्तारू श्री आदिनाथ मूळगुरु न बोलताचे असे. या ठिकाणी आपली गुरुवंदना करत असताना पुढं शेवटी ह्या ग्रंथाच्या विवरणाच्या शेवटी कल्याण स्वामींनी आपली गुरु परंपरा सांगितलेली आहे. ती गुरु परंपरा त्यांनी शेवटी सांगितलेली आहे. आणि आता या ठिकाणी परंपरा सांगितलेली नाही, परंतु ही परंपरा सांगत असताना परंपरेनं प्राप्त होणारी जी अनुभूती आहे ती अनुभूती किती आवाच्य आहे ह्या संबंधाने ते सांगतात. आणि ज्या वेळेला त्या परंपरा सांगतात त्या परंपरेमध्ये त्यांनी आपली आध्यात्मिक गुरु परंपरा सांगितली. त्याच्यात पहिल्यांदा आपण जे म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, ती परंपरा आदिनाथ भगवान शंकरापासून मच्छिंद्रनाथाला, त्यापासून गोरक्षनाथ, मुक्ताबाई, वटेश्वर चांगा, चक्रपाणी, विमळानंद, केशवदास चांगा, जनकराज, नृसिंह, हृदयानंद, विश्वेश्वर, केशवराज, हरिदास स्वामी, परमानंद, नित्यानंद आणि शिवकल्याण अशी परंपरा त्यांनी सांगितलेली आहे. आमचं ज्ञान हे गुरु परंपरेचं ज्ञान आहे असं सांगतात. परंतु गुरु परंपरेने मिळालेले जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं पासून प्राप्त झालेली जी अनुभूती किंवा त्या ज्ञानाचं जे खरं स्वरूप आहे, वास्तव स्वरूप आहे, वस्तुनिष्ठता, ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालं किंवा ते ज्ञान आपल्याला लाधलं याची
खूण काय आहे ती खूण ते सांगतात. आता परमगुरु परात्पर गुरु तरी न विकरोनी हा अवघा विस्तारू, श्री आदिनाथ मूळ गुरु न बोलताचे असे. आता याच्यानंतर आपले गुरु परंपरेला वंदन करतात. त्यासाठी सांगतात परमगुरु, आमचा गुरु त्याचा परमगुरु म्हणजे आपल्या गुरुचा गुरु. किमान मनुष्याने 3 परंपरा सांगाव्यात गुरु परंपरेमध्ये. आपले असणारे गुरु, त्या गुरूंचे गुरु आणि त्याच्यानंतर त्या गुरूंचेही गुरु, परात्पर गुरु असं त्याला म्हणतात. तर आता परमगुरु परात्पर गुरु तरी न विकरोनी हा अवघा विस्तारू. तरी हा विस्तार आम्ही आधी करत नाही. आता आमचे गुरु कोण, परमगुरु कोण, परात्पर गुरु कोण, आद्य गुरुपर्यंत हे आम्ही त्याचा विस्तार करत नाहीत. श्री आदिनाथ मूळ गुरु, आमचे मूळ गुरु कोण आहेत? आदिनाथ भगवान शंकर आहेत. न बोलताचे असे, हे काही बोलण्याची आवश्यकता नाही. ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो अमुते. ही तर गोष्ट अगदी सिद्धच आहे. तेथोनी जे नावेक श्रेणी ते दाविजे ग्रंथावसानी, माझा आदिवास निरंजनी नित्यानंदी. तेथोनी जे नावेक श्रेणी, तिथून जी त्यांची काही असणारी नावेक श्रेणी म्हणजे श्रेणी म्हणजे मालिका किंवा परंपरा, आणि ती नावेक म्हणजे थोडी परंपरा. आदिगुरु शंकरापासून मध्ये जे काही मधल्यांची नावं न घेता परात्पर गुरुपर्यंत आम्ही सांगितलं, ते पण सांगितलं नाही. फक्त आदिगुरु भगवान शंकर आहेत एवढंच सांगितलं. आणि तेथून जे नावेक श्रेणी त्याच्यापासून असणारी जी आमची काही म्हणजे संक्षेपाने, नावेक म्हणजे संक्षेपाने असणारी जी मालिका आहे ते दाविजे ग्रंथावसानी, ती सगळी मालिका आम्ही ग्रंथाच्या शेवटी सांगणार आहोत. माझा आदिवास निरंजनी. आता बाहेर असणाऱ्या ह्या भौतिक गोष्टीला वेळ द्यायला कोणाला अवकाश आहे? हे त्याचे गुरु, ते त्याचे गुरु, हे सांगण्याऐवजी माझा आदिवास निरंजनी नित्यानंदी, माझा आदितहावास म्हणजे माझा संपूर्ण निवास म्हणजे माझ्या अंतःकरणवृत्ती राहण्याचं स्थान कोण आहे? नित्यानंदी. नित्यानंद हे गुरूंचं नाव आहे. इथं त्यांनी श्लेष साधलेलं आहे. माझ्या जी काही परंपरा आल्या त्या परंपरेचं ज्ञान नित्यानंदांच्या जवळ आहे. मी नेहमी त्या नित्यानंदाने मला प्रदान केलेल्या त्या ज्ञानामध्येच मी रममान आहे. किंवा खरं जर पाहिलं, नित्यानंदाने मला ज्या बोध करून दिला त्या बोध स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी मी रममान आहे, की ज्या आत्म्याच्या ठिकाणी गुरु शिष्य नाही, आहे की नाही. म्हणून मी आता हे ग्रंथाच्या शेवटी सांगेल. आताच काही याच्याबद्दल विशेष विवेचन करत नाही. कारण माझा आदिवासू, आदिवासू म्हणजे वास म्हणजे राहणं, आदिवास म्हणजे सर्वत्र, म्हणजे कोणताही देश काल वस्तू काही जरी आलं तर मी कशामध्ये नित्य निरंतर माझ्या नित्य आनंदामध्ये, आनंद स्वरूप आत्म्यामध्येच रममान झालेला आहे, की ज्या आत्म्याच्या ठिकाणी कधी गुरु शिष्यभाव होणं शक्य नाही. असं प्रभू तुझे नित्यानंदपण जे की दृंगमात्र दृष्टेपण, हे द्वंद्व भागा नयोन नमितसे तुझ. अध्यात्म परंपरेचे धडे ज्याला वस्तुनिष्ठ खरे मिळाले तर अशा पुरुषाच्या जाणीव कोणत्या स्तरावर असावी, किती उच्च कोटीवर असावी, आणि हेच खरं ब्रह्मज्ञान आहे असं सांगतात. तर त्यासाठी सांगतात की प्रभू तुझे जे नित्यानंदपण, हे प्रभू अहो स्वामी, तुमच्या ठिकाणी जे नित्यानंदपण आहे म्हणजे तुमच्या ठिकाणी असणारं आनंदाचं नित्यत्व, म्हणजे जो आनंद त्याच्यामध्ये नित्यत्व म्हणजे ज्या आनंदामध्ये वृद्धी किंवा ऱ्हास होत नाही, आणि जो आनंद कोणत्याही देश काल किंवा वस्तूमुळं कधी त्याच्यामध्ये भेद निर्माण होत नाही, किंवा ज्याच्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय अशा प्रकारचा भेद नाही, किंवा द्वैताचा ज्याला स्पर्श झाला नाही, ज्याला वृत्ती ज्ञानाचं विषयत्व कधी, वृत्तीचा आनंद म्हणून विषयत्व कधीच प्राप्त होत नाही, असं जे तुझं नित्यानंदपण आहे ते नित्यानंदपण की जे दृंगमात्र दृष्टेपण, तो जो नित्यानंद आहे तोच काय आहे? स्वयंप्रकाश आहे, म्हणजे तो दृंगमात्र आहे. परंतु हा दृंगमात्र आनंद, दृंगमात्र त्याचं नित्यानंदपण आहे ते सर्वांचं द्रष्टा आहे, म्हणजे ते सर्वांचं प्रकाशक आहे. परंतु खरं ते दृंगमात्र आहे, परंतु त्याचं दृष्टेपण आहे असं आम्ही का म्हणतो? त्याचं दृंगमात्रत्वाने असणं हेच त्याचं दृष्टेपण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा विकार न होता त्याच्या समोर आलेल्या त्या नित्यानंद स्वरूप परमात्म्याच्या द्वारा सगळ्या पदार्थांचं प्रकाशन होतं, म्हणून आम्ही म्हणतो की त्याचं द्रष्टा आहे तो.
परंतु त्याचं द्रष्टेपण कोणतं आहे? हे दृश्य सापेक्ष आलेलं द्रष्टेपण त्याचं नाही, ते दृंगमात्र रूपाने असणं हे त्याचं द्रष्टेपण आहे. माझ्या श्रीगुरूंचं द्रष्टेपण हे दृंगमात्र स्वरूपाने आहे. हे द्वंद्व भागा न येऊन नमी तसे तुझं. आणि ते म्हणतात या ठिकाणी मी श्रीगुरूंना जेव्हा नमन करतो तेव्हा या ठिकाणी जसं दृंगमात्र असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी कधी दृश्य सापेक्ष द्रष्टेपण आलेलं नाही, त्याचप्रमाणे मी जेव्हा तुला वंदन करतो तेव्हा नम्य, तू नम्य आहे, नमनीय किंवा नम्य आहे आणि मी नमक आहे, मी तुझं नमन करणार आहे, अशा प्रकारच्या द्वंद्वाच्या विभागाला कधीच प्राप्त न होता, द्वंद्व भागा न येऊन, द्वंद्वाला कधीही प्राप्त न होता नमी तसे तुझं मी नमन करतो. म्हणजे द्वंद्वाला प्राप्त होत नाही म्हणजे तुझ्या स्वरूपाशी एकरूप होणं हेच माझं खऱ्या अर्थाने नमन आहे. तुझ्याहून भिन्न न राहणं हे माझं नमन आहे. प्रभू आनंदा तुटी नाही म्हणून केलियान विन नमन जे काही आणि तेचे खुने केले तेही करणी नव्हे. ठीक चालले ना. आता सांगतात प्रभू आनंदात, श्रीगुरूंशी संवाद करतात, आत्मसंवाद. हे प्रभू, अहो श्रीगुरु स्वामी आनंदा तुटी नाही, त्या आनंदामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही, म्हणजे उणीव नाही किंवा त्याचा कधीही त्याच्या ठिकाणी तो क्षय अतिशय दोषाने विवर्जित आहे. त्रुटी नाही म्हणजे तो कमी होतो असंही नाही, तो वाढतो असंही नाही, किंवा तो क्षयातिशय दोषाने युक्त म्हणजे इतरांच्या सापेक्ष अशा प्रकारचं त्याच्या ठिकाणी त्या आनंदाची वृद्धी किंवा ऱ्हास होतो, मानला जातो असं नाही. आनंदा तुटी नाही. तुझा आनंद काय? नित्य संचलेला व्यापक आनंद, भूमानंद तुझा आहे, त्या आनंदात त्रुटी नाही. म्हणून केलियानविन नमन जे काही, आणि तुझ्या आनंदात त्रुटीच नाही म्हणून आम्ही काय केलियानविन नमन केलियाविन, नमन न करता जे काही नमन आहे. कारण नमनामध्ये दोन पाहिजेत असं जर तुम्हाला वाटलं आणि दोन राहतील तर ते खरं नमनच होत नाही. म्हणून त्याच्यामध्ये केलियानविन म्हणजे नमन केल्या वाचून जे काही नमन आहे, नमन केल्या वाचून जे नमन आहे म्हणजे श्रीगुरु आणि शिष्य यांच्यामध्ये यत्किंचितही द्वैत नाही, केवळ अद्वैत आहे, दोन्ही एकरूप आहेत असं जे ज्ञान तेच खरं त्या श्रीगुरूंचं केलेलं नमन आहे. म्हणून तेच खुने केले आणि त्याच खुनेने आम्ही केलं. ते तरी सुद्धा आम्ही नमन केलंच की नाही, शिष्टाचार परंपरेनुसार नमन केलेलं तुम्हाला दिसेल, परंतु त्या या ठिकाणी द्वैत, गुरु आणि शिष्य यामधील द्वैत सत्य आहे किंवा द्वैत आहे असं समजून केलेलं हे नमन नाही. म्हणून हे नमन तेही करणी नव्हे. जरी आम्ही या ठिकाणी या ग्रंथारंभाला नमन केलं असेल पण ते नमन करणी नव्हे. करणी म्हणजे कृती किंवा कर्म किंवा क्रिया. तर आम्ही आता जर एखाद्या मनुष्याने एखाद्याला नमन केलं तर ते काय झाले? करणी, कृती झाली. नमन करण्याची द्वंद्वात्मक अशा प्रकारची क्रिया झाली. तशा प्रकारचं आमचं नमन म्हणजे कोणत्याही क्रियेमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होत नाही. क्रियेचा आणि आमच्या नमनाचा संबंध नाही. आमचं नमन आहे पण ते क्रियात्मक नाही, ते भावनात्मक नाही, ते वस्तुनिष्ठ ऐक्य भावाने केलेलं नमन आहे. आणि ते ऐक्याची भावना नाही, ऐक्य हे नित्य असलेलं नित्य सिद्ध ऐक्य आहे. आणि हे खरं आम्ही त्या श्रीगुरूंना केलेलं नमन आहे. हे सांगिजे ऐसे नव्हे किंवा जाणीजे हेही न फवे तरी नेननेचे आघळे ऐसेही नव्हे. जो मनुष्य जितका जितक्या अंतरंग, गंभीर, वस्तुनिष्ठ, उदात्त अशा विचारात जातो तेव्हा त्याच्या हृदयामध्ये जे काही स्फुरण होतं ह्या संबंधाने, अध्यात्म संबंधाने, ते स्फुरण या ठिकाणी सांगतात. आता असं बोलत राहिले, बोलता बोलता म्हणतात हे सांगीजे ऐसे नव्हे. आता आम्ही जे सांगतो ना ते सांगीजे ऐसे नव्हे, शब्दात बोलावं असं आमच्या ह्या नमनाचं स्वरूप नाही. म्हणजे ते अशब्दम, अस्पर्शम, अरूपम हे जे काही ब्रह्माचं वर्णन केलंय त्या ब्रह्माचं वर्णन आहे. श्रीगुरु म्हणजे व्यक्ती नाही, श्रीगुरु ही एक सत्ता आहे, श्रीगुरु ही एक स्वयंप्रकाशता आहे, श्रीगुरु ही अद्वैता किंवा आनंद घनता आहे. अशा प्रकाराने त्यांचं वर्णन करतात. हे शब्दाचं वाच्य किंवा त्या सच्चिदानंद हा शब्द सुद्धा आरूत आहे. अशा प्रकारचं आमचं नमन आहे. नमनाच्या वेळेला आमच्या बुद्धीची जी काय अत्युत्कट उंची आहे
ती ह्या परमात्मा तत्वाला गवसणी घालून स्वतः वेगळी न राहणारी अशा प्रकारची आहे, बरोबर ना. म्हणून या ठिकाणी सांगतात हे सांगिजे ऐसे नव्हे, हे शब्दात सांगावं असं हे नाहीच आहे. हे तत्व शब्दात सांगावं आणि त्या तत्वाला वेगळेपणाने नमन करायचं तर नमन करताच येत नाही, आणि ऐक्य भावाने जे नमन आहे त्याच्यामध्ये बोलताच येत नाही. म्हणून या ठिकाणी सांगिजे ऐसे नव्हे, सांगता येईल असं हे नाही, किंवा जाणीजे हे न फावे. आणि दुसरी गोष्ट सांगता येत नाही. तुम्ही कारण कदाचित असं म्हणतात जाणलं जातं पण सांगता येत नाही. कैसे बोटाने दाखवू तुला सांग गुरुच्या मुला. तुला हे बोटाने दाखवता येत नाही ना, सांगता येत नाही, पण आम्ही ते मात्र यथार्थ रीतीनं जाणलेलं आहे असं जर कोणी म्हणत असेल तर हेही बोलणं अपूर्ण आहे. म्हणून म्हणतात की जाणीजे हेही न फावे, सांगिजे ऐसे नव्हे. सांगता तर येतच नाही पण जाणलं आम्ही बुद्धीच्या कक्षेतून असं सुद्धा हेही न फावे, हेही त्या ठिकाणी प्राप्त होतं. परमात्मा वस्तूला मला बोलता येत नाही, मला त्याचं ज्ञान आहे असंही त्या ठिकाणी घडत नाही. मग आता तुम्ही म्हणाल जाणलंय जात नाही, बोललंय जात नाही, बरोबर आहे ना. म्हणजे त्या तत्वाचं तुम्हाला अज्ञानच आहे. ऐकलं, त्या तत्वाचं अज्ञानच आहे तुम्हाला. कारण का बोलता येत नाही, जाणता येत नाही, अर्थात याचं काय आहे, अज्ञान आहे. परंतु म्हणतात नेननेचे आगळे ऐसे नव्हे, म्हणजे ते सर्व अज्ञेय आहे, ऐके नाही. मग ते तत्व जे आहे त्याच्याविषयी बोलता येत नाही, जाणता येत नाही, अर्थात ते कसं आहे, अज्ञान आहे. त्याचं तुम्हाला काय आहे, अज्ञान आहे. पण ते म्हणतात अज्ञान म्हणजेच नेणं किंवा नेणीव. पण नेणनेचे आगळे हे सगळं पूर्णपणे अज्ञान घन आहे असं तुम्ही म्हणाल तर ऐसेही नव्हे, असंही नाही. कारण काय होतं की अशा प्रकारची जी स्थिती आहे की ज्या स्थितीत जाणणं पण नाही, बोलणं पण नाही, पण ती स्थिती शून्यरूप पण नाही. कारण काय, ह्या सगळं जाणणं नेणं गेल्यानंतर उर्वरित राहणारं जे तत्व आहे ते तत्व शून्यरूप नाही. त्याचं अधिष्ठान, त्याचं दृंगमात्र द्रष्टा असणारे जे आपलं स्वतःच स्वरूप आहे. आणि आपल्याला कधीच आपलाप करता येत नाही आपल्या स्वरूपाचं आपल्याला. त्यामुळे ते कसं आहे, स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश आहे, ऐक नाही. पण स्वयंप्रकाश शब्दाचं वाच्य मात्र नाही, स्वतः सिद्ध पदाचं वाच्य पण नाही, आणि द्वैत सापेक्ष एक पदाचं सुद्धा ते वाच्य नाही. पण ते नाही आणि ते नेणण्याच्या कक्षेत आहे, अज्ञानाच्या कक्षेत आहे, ते अज्ञान आहे असंही मात्र तुम्हाला बोलता येणार नाही. नेणनेचे आगवे ऐसे नव्हे, हे संपूर्ण नेणन आहे, अज्ञान आहे असं पण नाही. म्हणजे श्रीगुरूंच्या परंपरेनं आपल्याला प्राप्त झालेलं जे तत्व आहे त्या तत्वाचं स्वरूप असं काय आहे, तिथं जाणीव नेणीव भगवंती नाही अशी स्थिती आहे. जाणणे नव्हे परी जाणितले, येथे सहजच नेणणे पारुशले, बोलता न ये हेही बोली जातसे. कारण काय, तिथं शून्य जर असलं तर शून्यामध्ये काही क्रिया होते का, शून्यामध्ये काही ज्ञान अज्ञानाचा व्यवहार होतो का, कोणत्याच प्रकारचा व्यवहार होत नाही. ऐक ना, अशी अव्यवहार्य ही स्थिती आहे. मग तिला आज्ञेय म्हणायला काय हरकत आहे. आपल्या याच्यावर सर्व मौलीने लिहिलं चांगले, मिथ्यावादाची कुटी आली आणि ते निवांतची साहिली आणि विशेषाही दिदली पाठी देणे किंवा पाठी देणे. तुम्हाला मिथ्या आहे असं आत्मा म्हटलं तर ते सुद्धा आत्मा ऐकून घेतो, कारण मिथ्या म्हणणाऱ्याचा प्रकाशक कोण आहे, तोच आहे, ऐके नाही. आणि काय आत्मा विशेष आहे असं जर कोणी म्हणेल तर ज्या आत्माकार वृत्ती झाली म्हणजे त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान, सत्ता, आनंद त्याच्यामध्ये काय होतं, प्रगट होतं, आविर्भूत होतं, विशेष भावाला येतं, हेही आत्म्याला माहीत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ते सांगतात जाणणे नव्हे परी जाणितले. ते जाणणे नव्हे म्हणजे त्याला जाणणं हे वेगळेपणाने त्याला कधी जाणताच येत नाही. पण वेगळेपणाने जाणता येत नाही ते आपलं स्वरूपच आहे हे तरी जाणितले. हे तरी लगेच बोला, काही वाटलं तर ताबडतोब बोला. तर किंवा ह्या विषयी आपल्या लक्षात येत नाही किंवा स्पष्ट होत नाही असं वाटलं तर लगेच विचारा. तर ते सांगतात जाणणे नव्हे परी जाणितले. जाणणं म्हणजे त्याचं जे ज्ञान स्वरूप जरी असलं तर त्याचं जाणणं होत नाही, अर्थात त्याला कधी नियत्व येत नाही. आणि तुम्ही तर म्हणता की त्या परमात्म्याला जाणितले, त्याला आम्ही जाणितलं. म्हणजे आम्ही कसं जाणलंय, जो जाणण्याचा कधीच विषय होत नाही असं आम्ही त्याला जाणलं,
आहे की नाही. म्हणजे कोणत्या वृत्तीने जाणलं, जाणण्याचा विषय होत नाही असं आम्ही त्याला जाणणं. मग असं याचा अर्थ काय, जाणण्याचा विषय होत नाही म्हणजे काय, त्याच्यावर जाणण्याचा विषय कोण होईल, जो कधीतरी तो जाणण्याचा विषय आवरणयुक्त असला तर. परंतु आत्म्याला आवरणच नाही. जाणण्याचा व्यवहार कधी होतो, तेव्हा त्या पदार्थावर असणाऱ्या अज्ञान आवरणाचा वृत्तीच्या द्वारा भंग होतो. वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची झाली तर तो अज्ञानाच्या आवरणाचा भंग होतो. आणि मग आपण काय म्हणतो, घटमहं जानामि, मी त्या घटाला जाणलं. आता इथं म्हणतात आमचा आत्मा ज्ञानाचा कधीच विषय होत नाही. याच्यातूनच काय सांगितलं, हा अज्ञानाचाही विषय कधीच होत नाही. म्हणजे आत्मा ज्ञात नाही असाही कोणताही काळ नाही. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी आणि बुद्धीस्परे जे अहर्निशी ते वस्तुगामी. ती वस्तू कुठं अज्ञानाचा विषय होते. आणि ज्याला अज्ञानाचं विषयत्व असेल त्याला ज्ञानाचं काय होईल, विषयत्व येईल. अर्थात आत्मा ज्ञान आणि अज्ञान यांच्या दोन्हीच्या अलीकडं आहे, आपलं अतीत आहे. आणि म्हणून यांनी सांगितलं ना, मला नाथ महाराजांचं हे का, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो आणि वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. दुसरे की ज्ञानातीत ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. ज्ञानदेव चतुरक्षरी मन जप हा तू करी सर्वज्ञा. ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. अशा प्रकारचं सांगितलं. ज्ञान आणि अज्ञानाच्या विरहित असणारं जे ब्रह्मपद आहे ते सुद्धा नावच आहे एक आपल्याला कळण्यासाठी. अशा प्रकारची ब्रह्मप्राप्तीची म्हणजे ब्रह्मरूपतेची त्याला संज्ञा म्हणजे संकेत किंवा खूण या ठिकाणी केलेली आहे. म्हणून म्हणतात जाणणे नव्हे परी जाणितले. जर ते जाणण्याचा विषय होत नाही असं परंतु आम्ही असं जाणलं. काय जाणलं, आत्मा हा जाणण्याचा कधीही विषय होत नाही. आपलं स्वरूप कधीही विषय होत नाही, म्हणजे स्वलाही होत नाही आणि अन्यालाही होत नाही असं जे कळणं त्याला म्हणतात जाणितलं. पण ह्या जाणण्यातून काय कळलं आपल्याला, तर ते म्हणतात येथे सहजची नेनने पारुशले. या ठिकाणी अज्ञान जेव्हा तो जाणण्याचा विषय होत नाही असं आपण म्हटलं ना, त्यावेळेला नेणं, मी आतापर्यंत याला जाणीत नव्हतो, हेच काय झालं, जाणीत नव्हतो, आता मी याला जाणणार आहे किंवा मी याला जाणलं आहे असं जर कोणी म्हणेल तर मग बरोबर आहे तो. कारण काय होता, आतापर्यंत अज्ञानाचा विषय होता. पण जर तो ज्ञानाचाच विषय होत नाही असं जर म्हणलं तर अज्ञान सहजे पारुशले, अज्ञान तर आपोआपच निवृत्त झालं. म्हणजे याचा अर्थ त्याला तो परमात्मा नित्य अनावृत्त आहे, त्याला कधी आवरण नाहीच आहे. तर तो जाणण्याचा विषय होत नाही, तर कैमुत्तिक न्यायाने आपोआपच तो अज्ञानाचा विषय होत नाही. अज्ञान कधी त्याच्या ठिकाणी नाहीत. कारण ज्ञान आणि अज्ञान हे इतके परस्पर विरोधी धर्म आहेत त्यांचे की माऊली पुढे ज्ञान खंडनामध्ये सांगतात. काही लोक तर असं म्हणतात की माऊलींचं ज्ञान खंडन प्रकरण अगोदर होतं, नंतर अज्ञान खंडन होतं. हे ज्या ओव्यांचा क्रम आहे ना, तर तो हा क्रम जो आहे ना, ज्ञान खंडन झाल्यावर मग अज्ञान खंडनाला काही हे नाही. काही लोक म्हणतात नाही, अज्ञान खंडनच पहिले क्रमाने. त्याचं कारण असं आहे की अज्ञानाचे किती ओळ आहेत. अज्ञान खंडनावर खूप मोठं अर्धा अमृतानुभव त्याच्यावर झालाय आणि राहिलेलं ज्ञानखंडन थोडे. कारण खरं अज्ञान खंडन झालं का ज्ञानखंडन व्हायला काही वेळ लागत नाही. म्हणून असंही काही लोक म्हणतात. पण इथं मात्र ह्या ओळीचा एक भाव असा आहे की जर आत्मा ज्ञानाचा विषय होत नाही तर अज्ञानाचा विषय होत नाही, हे लगेच तत्काल निवृत्त झालं. अज्ञानाचा विषय तो आत्म्याला कधीही नाही. सहजेची नेणे पारुशले, बोलता नये ही बोली जात असे. आणि मग असं जर आहे, पण हे बोलता येईल का? कारण तिथं काय एक दृंगमात्र आत्माच आहे, ना अज्ञान ना वृत्ती ज्ञान अशी त्याची स्थिती आहे. त्यामुळं ते म्हणतात बोलता नाही, त्यामुळं आत्म्याविषयी काहीच बोलता येत नाही. पण ही बोली जात असे. आत्म्याविषयी काही बोलता येत नाही हे पुन्हा बोलानेच सांगावं लागलं की नाही, कारण बोलल्याशिवाय हे कळत नाही. म्हणून ह्या बोलण्याच्या विस्तारातच बोलणं संपतं. बोलणं जर त्याला काय म्हणतो त्रुटी विवर्जित असं जर बोललं तरच त्या ठिकाणी त्रुटी विवर्जित असणारं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश तत्व होतं. जसं एखाद्या वर्गामध्ये खूप कोलाहल चालला
आणि कोलाहल चालला म्हणजे काय, सगळे एकमेकाशी गडबड गडबड बोलायला लागले. आणि गुरुजींनी सांगितलं आता बोलाल तर खबरदार असं सांगितल्याबरोबर सगळीच्या सगळी मुलं एकदम शांत झाली. पण ही कशाने शांत झाली? बोलण्यानेच शांत झाली ना. तुम्हाला खबरदार हे बोलणं जे, ह्या बोलण्यानेच ते बोलणं थांबलं की नाही. तसं हे न बोलण्याचा विषय आहे, परंतु न बोलण्याचा विषय आहे हे सुद्धा काय आहे, बोले बोली जे तसे बोलांच्या द्वाराच आम्ही हे म्हणालो. एवं जाणीवे विन जाणवला आहे किंवा न बोलण्याची बोली जेत आहे, जरी यथार्थे पाये वंदी जेती. काय हे महापुरुष कोणत्या भूमिकेत, अगोदर सांगितलं ना आपण की ज्या वेळेला मनुष्य खऱ्या वास्तव स्वानुभूतीला प्राप्त होतो तेव्हा त्याच्या विचार मंथनामध्ये कशा प्रकारचं त्याची विचाराचा स्तर असतो किंवा तो स्तर कसा कसा बदलतो किंवा कसा कसा समन्वित होतो, आहे की नाही. चांगल्या प्रकाराने त्याच्या ठिकाणी एकापेक्षा एक अधिक गंभीर स्तरामध्ये त्याचे विचार जे आहेत ते विचार कसे मागं पडायला लागतात. त्यांनी लिहिले ना, जे जाणीव जेथ न रिगे आणि विचार मागोता पावले रिगे. विचार मागच्या पावला, अगोदर केलेले खूप विचार असतात पण आता ते विचार मागच्या पावलांनी करतं. काय पुढं, तर्को आयनी नेघे अंगी जायचे. तर्क तर तिथं अंगच धरायला तयार होत नाही. अनुभूती पुढं शब्द सुद्धा थोटा पडतो, तर तर्क त्या शब्दातलं म्हणजे जे अपौरुषे वेदाचं प्रमाण ते सुद्धा श्रुती नेती नेती म्हणते गोविंद रोय. तर तर्क काय करतं, अप्रतिष्ठित असणारा तर्क त्या ठिकाणी काय करणार, तो तो बिचारा लोळा पांगळाच होऊन जातो, अंगच धरीत नाही. जसं त्या नाना पेशवे म्हणे फार मोठे हे होते, म्हणजे त्याला काय म्हणतात, कोणी समोर मनुष्य आला का अभिभूत करण्याचं सामर्थ्य होतं. अभिभूत करण्याचं सामर्थ्य, नुसतं त्यांनी दृष्टी लावली किंवा त्यांचा तो बलदंड देहयष्टी पाहिली का तो मनुष्य मान खाली घालायचा किंवा आपोआपच लटपटायला लागायचा. तसं या ठिकाणी तर्को आयनी नेघे अंगी जायचं. तर्क अंगच धरीत नाही. अहो जिथं शब्द प्रमाण प्रबल प्रमाण ते तिथं जात नाही. या ठिकाणी अजून तर पुढं सांगणार आहेत, ज्या ठिकाणी ज्याला अनुभव अनुभव असं म्हणतो ना, तर त्याला अनुभव म्हणायला तो अनुभव जर निर्बुजाला लाज एक आहे ना, तो अनुभव सुद्धा काय होतो, लाज. तो अनुभव म्हणजे वृत्ती नावाचा पदार्थ बाहेर केल्यावर काय अनुभव नावाचा पदार्थ, अनुभव नावाचा पदार्थ राहतो का व्यापक दृंग मात्र आत्मात राहतो. तर त्याच्यामध्ये आता त्याच्यासाठी निर्देश करण्याला आपल्याजवळ काहीच नाही, अशी स्थिती आहे की नाही. असा विचार करता करता त्यांचा विचार अधिक एक एक गंभीर स्तरापर्यंत जातो. आता ते म्हणतात की एवं जाणीवे विन काय, एवं जाणीवे विन जाणवलं आहे किंवा न बोलण्याची बोली जात आहे, जरी यथार्थे पाये वंदी जाते. बरं का, हे जे खरं वस्तू स्वरूप आहे, हे वस्तू स्वरूप कधी प्राप्त होईल, हे श्रीगुरु वाचून नाही, पण कधी श्रीगुरूंच्या यथार्थ स्वरूपाला जर नमन केलं तर, जरी यथार्थे पाये वंदी जेती. जर श्रीगुरूंना जर व्यक्तिनिष्ठ पाहिलं आणि ब्रह्मरूप पाहिलं नाही आणि श्रीगुरूंची किती वंदना केली तर हे त्याचं यथार्थ नमन होत नाही. आणि ज्याचं यथार्थ नमन होत नाही त्याला यथार्थ म्हणजे यथा म्हणजे येणं प्रकारेनं, ज्या प्रकाराने अर्थ म्हणजे विषय आहे तसाच आपल्याला कळला पाहिजे. आपल्याला आपण म्हणतो तळहाताच्या आवळ्यासारखं ज्ञान झालं पाहिजे. तळहातावरचं आवळ्याचं ज्ञान काय पूर्ण होतंय का? प्रत्यक्ष प्रमाण जसं आहे तसं आम्हाला प्रत्यक्ष आत्मज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. असं काय आत्मज्ञानाचा प्रकार सांगता येईल का तुम्हाला? आत्म्याला काही त्या ठिकाणी त्या आवळ्याचं ज्ञान तुम्हाला होत नाही, परिच्छिन्न असणाऱ्या आवळ्याचं प्रत्यक्ष ज्ञान तुम्हाला होत नाही. कारण का, तर त्या आवळ्याचा काही भाग, पलीकडचा भाग अंधारात आहे, खालचा तळभाग तुम्हाला अप्रकाशात आहे. तुम्हाला कुठेच ज्ञान होतंय त्याचं प्रत्यक्ष प्रमाण. त्याला प्रमाण आहे श्रुती प्रमाण. पण श्रुती सुद्धा काय करते, श्रुती सुद्धा ती काय आतद्व्यावृत्तीने त्या अनात्म पदार्थाचं निरसन करून आत्मपदार्थाला अवशिष्ट ठेवते. ही श्रुतीची पद्धत आहे. आणि ही पद्धत जर आपल्या लक्षात आली तर सांगतात जरी यथार्थे पायवंदी येते. आता जे नमन चालले हे यथार्थ पायांचं वंदन चाललंय. आणि असं जर पायांचं वंदन केलं तर जाणीवे विन जाणवलं आहे. त्या ठिकाणी जाणीव नाही म्हणजे अंतःकरण वृत्तीचा उपाधी करून परमात्म्याला जाणण्याचा जो प्रकार आहे ती जाणीव या ठिकाणी नाही. पण ती जाणीवेवरून वृत्तीचा बात केल्यानंतर अवशिष्ट राहिलेलं ते जाणीवे विन जाणीजे. त्या ठिकाणी जाणीव तर नाही पण त्याला जाणलंय की नाही, त्या स्वरूपाने असणं हेच त्याचं ज्ञान आहे.
हेच त्याचं काय आहे, जाणणं आहे. स्वयंप्रकाशत्वाने त्याचं संशय विपर्यरहित ज्ञान हे त्याचं खरं काय आहे, जाणणं आहे. म्हणून जाणीवे विना जाणवलं आहे किंवा न बोलणे ते बोलिजत आहे. किंवा तो जे बोलतो हे बोलणं कशाविषयी बोलतो, गाडाभर जरी तो बोलला तर ते बोलणं आहे का, ते खरं मौनच आहे. त्यांनी दिलं गाडाभर काय प्रेम मौनाची मुद्रा न मोडे. तो जरी काय हा 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 अगोदर काय बोलो का आपाडे असं काय हा. म्हणजे तो जरी खूप जरी बोलला, कितीही बोलला तरी त्याच्या मौनाची मुद्रा मोडत नाही. कारण त्याचं बोलणं काय आहे, शब्दात राहतं का शब्दातीत असणाऱ्या स्वरूपामध्ये घेऊन जातं प्रत्येक स्वरूप. मग स्वरूपामध्ये मौन आहे का स्वरूपामध्ये बोलणं आहे. बोलणं उपाधीमध्ये आणि उपाधीतलं बोलणं कुठं तुम्हाला नेऊन घालतं, उपस्वरूपामध्ये उपहितामध्ये. तुम्हाला जर स्थिर करत असेल तर हे काय बोलणं आहे का. आणि जर एखाद्या माणसाने मौन धारण केलं आणि अनात्म पदार्थाचं चिंतन करीत असेल, अनेकत्वाचं चिंतन करत असेल तर ते मौन आहे का, ते काष्ठ मौन आहे काय, त्याला ते मौन आहे. परंतु त्याचं सारखं झोपेत सुद्धा काय आहे, बरळतोय आणि स्वप्नात देखील बोलतो. आणि जागृती स्वप्न सुषुप्ती नाटय आज सगळ्या ठिकाणी त्याचं बोलणंच आहे. आणि बाहेर पाहिलं तर काही बोलत नाही. म्हणून सांगतात एवम जाणणे विन जावलं आहे किंवा न बोलण्याची बोलिजत आहे. असं न बोलणं किंवा जाणण्याविन जाणणं हे कधी घडेल, जर यथार्थ पाये वंदिजत असे. इथं पाय शब्दात अर्थ स्वरूप घ्या. जर गुरूंचं यथार्थ स्वरूप बरोबर त्याला वंदन करत असेल, नाम अभिन्न भावाने त्याच्याशी तद्रूप किंवा समरस होत असेल तर त्यालाच ह्या काय बोलून न बोलणं कसं आहे. आणि जाणीव म्हणजे वृत्ती ज्ञाना विवर्तित असं ज्ञानस्वरूप आत्म्याला जाणणं हे काय त्याच पुरुषाला कळेल, इतरांना कळणार नाही. हा जई सर्वथा सर्व ही नोही जे तई आद्वया तुते लाही जे हे जाणे वर्म मी तुझे आराध्य लिंगा. म्हणजे या ठिकाणी जाणण्या वाचून जाणणं काय आहे, हे तू माझं आराध्य अशा प्रकारची मूर्ती आहे. मी तुझं चांगल्या प्रकार आराध्य मूर्ती म्हणजे कोण आहे, माझी आणि तुझी एकरूप असणारी निर्द्वंद्व ब्रह्मरूपता. हे तुझी खूण आहे आणि हे आराध्य लिंग हे तुझं वर्म आहे, ही तुझी खूण आहे. हे मी निश्चित जाणतो. याविषयी मला कोणताही संशय नाही आणि कोणत्याही प्रकारचा विपर्यय नाही. बरोबर ना. वा. आता सांगतात प्रभू तुझे पाबाधितपण जे तुझे तेथेची वंदन मिरवतसे माझे. तेथे वंदनाचे नि व्याजे विभागची न पडे. यथार्थ वंदन कसं करायचं हे मला कशामुळे कळलं, हे गुरुकृपेचंच हे फल आहे. आणि त्या वंदनाचं स्वरूप कसं आहे, ठीक आहे ना. प्रभू अहो स्वामी श्री गुरुदेवा जे तुझे आबाधितपण, तुझे जे आबाधितपण आहे म्हणजे बाकी अनात्म पदार्थाचा आणि अनात्म पदार्थाच्या कारणाचा बरोबर ना बाध होतो. आणि बाध कोणाचा होत नाही, फक्त अधिष्ठान कार्यकारणाचं अधिष्ठान असणारं ब्रह्मस्वरूप हेच त्रिकालाबाधित आहे. याचा कोणत्याही काळात देशात वस्तूत कधीही त्याचा बाध होत नाही. म्हणून जे तुझे आबाधितपण असं तुझं जे आबाधित स्वरूप आहे आणि तेथेची वंदन मिरवत असे आणि माझे वंदन तेथेची मिरवत असे. तुझं त्रैकालिक त्याला काय त्रिकालाबाध्य तिन्ही कालात बाद होणारं असं जे स्वरूप आहे ना, तिथंच माझं नमन किंवा तिथंच माझं वंदन, तिथंच माझा नमस्कार मिरवत असे शोभून दिसतो. का खरं तिथंच शोभेल नमस्कार, तिथंच नमस्कार शोभेल. आणि पुन्हा हे जे मी तुला वंदन केलं ते माझं वंदन आणि तू वंद्य म्हणजे वंद्य वंदक भावाला अनुसरून केलेलं जे वंदना किंवा त्रिपुटी, त्या त्रिपुटीतलं जे वंदन आहे ते वंदन माझं नाही. उलट काय आहे, वंदनाचे नि व्याजे विभागची न पडे. तुला वंदन करायला गेलं तर त्यामध्ये विभाग झाला नाही. वंद्य आणि वंदक असा भाव करून त्या ठिकाणी ह्या त्रिपुटीने युक्त किंवा द्वैताने युक्त असं माझं मंगल किंवा वंदन झालं नाही. म्हणजे खऱ्या वंदनात त्रिपुटी नाही, खऱ्या वंदनात द्वैत नाही. तुझा निर्धारू जै लाईजे तैसा निर्धारूची नुधविजे अनुभवची अनुभविजे अनुभवे करी. हा एक शब्दकोशामध्ये आहे का बघा बरं. नुधविजे असलं तर असेल, कदाचित नसेल.
नुठविजय असं केलंय नाही, पण हेच आहे का तिथं? हा, न उठीजे, बरोबर आहे. निर्धारूची न उठीजे असं करायचं, नुधविजय. बघा ही होईल पुन्हा. तुझा निर्धारू जरी लाईजे, तुझा निर्धार म्हणजे तुझ्या स्वरूपात एक आणखीन कोणतं तरी हे अभंग आहे. तुझा निर्धार करायला गेलो तर मला वाटतं बालछंदामध्ये का कुठंतरी आहे, आलं लक्षात तर पहा. तुझा निर्धार जरी लाईजे, तुझा निर्धार जेव्हा आम्हाला प्राप्त होतो म्हणजे तुझ्या संबंधाने निश्चय, तुझ्या संबंधाने म्हणजे तुझ्या स्वरूपा संबंधाने निश्चय जेव्हा आम्ही लाईजे म्हणजे तो आम्हाला प्राप्त होतो, म्हणजे तुझ्या वास्तव स्वरूपा संबंधाने यथार्थ निश्चय आमचा जेव्हा होतो, तो आम्हाला जेव्हा प्राप्त होतो, तैसा निर्धारूची नुधविजय, तुझ्या संबंधाने बुद्धीनं निश्चय करावा असा निश्चय नुधविजय. असा निश्चय कधी निर्माण होऊ शकत नाही. कारण काय की ते जो निश्चय आहे तो निश्चय तुझ्या स्वरूपाचा काय, कोण जाणे रया असं काय, तुझ्या स्वरूपाचं महात्म्य कोण, माऊलीचाच आहे, कोण जाईल तुझा स्वरूपाचा निर्धार कोण बरं करील अशा अर्थाचा तो अभंग आहे, बरोबर आहे ना. तुझ्या स्वरूपाचा निर्धार कोण जाणे रया असं काही अभंग आहे. तर त्याच्यामध्ये सांगतात की इथं काय झालं, निर्धारूची नुधविजय काय केलं आमच्या बुद्धीनं, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, आत्मरूप भावी आपण अशा बुद्धीनं त्याचा आमच्या वेदांतामध्ये काय निर्धाराला महत्व आहे, निश्चयाला महत्व आहे. आणि हा निश्चय करणारी कोण आहे, बुद्धी आहे. जे लोक आयुष्याचे आयुष्य वेदांत चिंतनात घालवतात ते म्हणतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान, एवढं डोळ्यात घेतात. पण माऊली कोणत्या आशयाने बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान होतं म्हणजे याचा अर्थ बुद्धी हा ज्ञानरूप आत्म्याला विषय करते असा अर्थ झाला. या अर्थाने कधीच म्हणत नाही बुद्धीचा निश्चय काय करतो, त्या ठिकाणी बुद्धीचा निश्चय म्हणजे वृत्तीज्ञान, वृत्तीज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं वृत्तीज्ञान. ते अज्ञानाचं, ते मानलेल्या अज्ञानाचं ते निवर्तक आहे, असलेल्या अज्ञानाचे निवर्तन सुद्धा ते करत नाही, बरोबर आहे की नाही. ते आत्म्याचं प्रकाशन करतं हे म्हणण्यात कधीच तात्पर्य नाही. म्हणून या बोधावर असणारा पुरुष म्हणतो बुद्धिनिश्चयाने आत्मज्ञान होतं असा निर्धार, त्या बुद्धीचा निर्धार जे म्हणतात तसा निर्धारून नुधविजय, असा निर्धारच कधी उठत नाही, न उठीजे असा अर्थ केला. म्हणजे असा निर्धारच कधी उत्पन्न होत नाही. तुम्हाला बुद्धीचा निश्चय झाला आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, असं काय त्या आत्मस्वरूपाचा ज्ञानाचा निर्धार कधीच त्या ठिकाणी उत्पन्न होत नाही. तैसा अनुभवची अनुभवी जे अनुभवे करी. हे आता स्वामीजी एक महिनाभर बोलत होते ना, त्यांच्या बऱ्याच वाक्याचं स्पष्टीकरण याच्यातून आपल्याला होईल काय ठिकाणी. बघा ते म्हणायचे आणि अखंडानंद स्वामी म्हणतात आत्म्याने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रबुद्ध होणं, आत्मस्वरूपाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रबुद्ध होणं असा एक शब्द प्रयोग आहे. तोच इथं ती भाषा कोणती इथं की अनुभवची अनुभवी जे अनुभवे करी. आता आपल्यासमोर एवढे सगळे प्रकरण ग्रंथ जेवढे काही यथाशक्ती आपल्याला काही चिंतन करायला मिळाले ते सगळे लावले तर थोडाफार या अमृतानुभवाच्या मध्ये चाललेला विषय आपल्या लक्षात येतो. नसतं दुसरं इथं काय लिहिलंय की अनुभवाचे हे असा तर निर्धार काय होत नाही. मग निर्धार होत नाही मग हे आत्म्याचं ज्ञान होतं म्हणजे काय होतं, काही होत नाही. अनुभवाच्या द्वारा अनुभवाचा अनुभव येतो असं झालं की नाही. म्हणजे आत्म्यानेच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रबुद्ध होणं याला म्हणायचं आत्मसाक्षात्कार असं जे म्हटलं गेलं वियोगाशिष्टामध्ये म्हटलेले आहे. अखंडानंद स्वामी आपल्या वाङ्मयात म्हणतात आणि तर माऊली पण आपलं हे ग्रंथकार पण म्हणतात की अनुभवची अनुभवी जे अनुभवे करी. अनुभवाचा अनुभव कोणी घेतला, अनुभवानेच घेतला. म्हणताना त्रिपुटी काही ठिकाणी एकच राहते, एकच आहे ऐकी नाही. आता हे जे म्हटलेलं आहे तर या ठिकाणी जोपर्यंत अज्ञानाचा पडदा, अज्ञान आपण मानलं तर अनुभवाने अनुभवाचा अनुभव घेणं म्हणजे एक अनुभव आहे प्रमाता, एक अनुभव आहे प्रमेय आणि एक अनुभव आहे प्रमाण, बरोबर की नाही. अनुभवाच्या मध्ये जो अनुभावक आहे त्याला लागले अंतःकरण उपाधी, बरोबर ना. जे अनुभव आहे तो त्याला लागली प्रमाण उपाधी आणि जो अनुभव्य ब्रह्म आहे त्याला लागली प्रमेय उपाधी, बरोबर ना. मग आता काय झालं, तुम्ही जर असं म्हटले असते तर बरोबर प्रमात्याला प्रमाणाच्या द्वारा प्रमेयाचं ज्ञान होतं
असं नाही म्हटले तुम्ही. अनुभवाला अनुभवाच्या द्वारा अनुभवाचं ज्ञान होतं. असं ह्याचा अर्थ तुम्हाला काय करावा लागेल की या ठिकाणी अंतःकरण वृत्ती, बरोबर ना, प्रमाण आणि त्याच्या ठिकाणी आलेलं प्रमेयत्व, बरोबर ना, प्रमेयत्व, हे जे 3 शब्द आले हे ज्या उपाधीमुळे आल्या त्या, बरोबर ना, त्या उपाधी म्हणजे अंतःकरण वृत्ती आणि विषय यांना बाद केल्यानंतर, म्हणजे आता समजून घेताना, आता नाही तर आता इतका उच्च कोटीचा तुम्ही म्हणा बाद कुठे आला इथं आणि ते पदार्थ कुठे आले, जर तुम्हाला वाटलं तर आता समजून घेण्यासाठी ह्या तिन्हींचा जेव्हा बाद होतो तेव्हा ते कछु नाही. जेव्हा त्या पदार्थांचा बाद होतो तेव्हा ते पदार्थ त्रैकालिक अत्यंत भावरूप ठरतात. आणि मग खाली जो अवशिष्ट राहणारा जो आत्मा आहे तो स्वयंप्रकाश आहे, तो स्वतः सिद्ध आहे आणि तो निरपेक्ष व्यापक आहे. ऐके नाही. आता तो जो आहे तो तुम्हाला हे ज्ञान होण्याच्या पूर्वी तसाच होता, ज्ञानोत्तरही तसाच आहे, ज्ञान समकालातही तसाच आहे. अर्थात त्याला कोणत्याही कालाचा परिच्छेद कधीच झालेला नाही, कारण सत्ता भिन्न आहे. ऐक नाही. हे आपल्याला समजून घेण्यासाठी यासाठी वेदांताचे प्रकरण ग्रंथ किंवा शांकर अद्वैताची सरणी जर आपल्याला कळली नाही तर अष्टावक्र गीता, गुरु गीता, योग वासिष्ठ, ही नित्यानंद ऐक्य दीपिका, ह्या एक प्रकारच्या कथा कल्पनासारख्या उदात्त माऊलीची गरुडासारखी भरारी आहे का ही वस्तुस्थिती आहे? ही वस्तुस्थिती आहे, पण ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. त्यासाठी पुन्हा हा प्रक्रियेचा वेदांत जो आहे तो आपल्या डोळ्यासमोर कधी कधी असला पाहिजे. काय मग आयुष्यभर त्याला जतन करायचा अशातला भाग नाही, पण मनाला गरज पडत असेल, जर प्रमेय संभावना असेल, विपरीत भावना असेल, ऐकी नाही, किंवा प्रमाण आपलं काय प्रमाणात संभावना असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा तत्कथनम करण्यासाठी याची आवश्यकता आहे असं माना. याचा अर्थ याचा अभिनिवेश धरायचा नाही, याचा अभिनिवेश सुटावा अशा प्रकारची योजनाच ह्या वेदांत प्रकरण ग्रंथांमध्ये केलेली आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून आता या ठिकाणी सांगतात काय एवं जाणणे विन जाणवला आहे, हा नाही, न बोलण्याची बोली जात आहे, जरी यथार्थे पाये वंदी जेती तुझे, प्रभू अबाधितपण जे तुझे, तेथेची वंदन मिरव तसे माझे, तेथे वंदनाचे निव्याजे, विभागाची न पडे, तुझा निर्धारू लाहिजे. तुझा ज्यावेळेला खरा निर्धार म्हणजे पक्का निश्चय होतो, बरोबर, या ठिकाणी तैसा निर्धारूची नुजविजे, अशा प्रकारचा बुद्धीच्या द्वारा परमात्म्याचं मला यथार्थ ज्ञान झालं, बरोबर ना, असं छाती ठोक सांगणारा निर्धारच त्या ठिकाणी कधी उत्पन्न होत नाही, बरोबर ना. आत्मदर्शन करून देणारा बुद्धीचा निर्धार, कारण बुद्धीची योग्यताच नाही त्याला जाणण्याची, मग असं उत्पन्नच होत नाही. मग होतं काय म्हणतात, अनुभवचे अनुभवी जे अनुभवे करी, अनुभवाच्या द्वारा अनुभवाचा अनुभव येत असतो. ऐक नाही, म्हणजे याचा अर्थ अनुभवाच्या, चांगलं पहा, अनुभवाच्या द्वारा अनुभवाचा अनुभव येतो. याचा अर्थ असा आहे की ह्या अनुभवामध्ये कोणत्याही प्रकारचं द्रष्टा दृश्य दर्शन किंवा अनुभव्य अनुभव आणि अनुभव अशा प्रकारच्या त्रिपुटी विवर्जित जे स्थिती, अवाच्य स्थिती आहे, अव्यवहारी आहे, दृंग मात्र आहे, ऐक नाही, अशी जी स्थिती आहे तिलाच म्हणतात की अनुभवाने अनुभवाचा अनुभव घेणे. याचा अर्थ अनुभवाचं विषयत्व न येता, अनुभवाचा विषय न होता किंवा त्या अनुभवाने आपल्या स्वयंच्या इतराला अनुभवाचा विषय न करता, असं जे अनुभवी, अनुभवक आणि अनुभूती या त्रिपुटीनं विवर्जित असं अवशिष्ट राहणारं काही बाई ते यथार्थ ज्ञान आहे. स्वस्वरूपाने राहणं हे खरं यथार्थ ज्ञान आहे असं सांगतात. आता बघा, अनुभवीला अनुभव, तेथे करणीचा नव्हेची उगव किंवा उगेपणाचा भाव तोही नव्हे. आता जीवनमुक्ती सांगतात, त्याला काय म्हणतो, ठोस निस्संदेह ज्ञान झालेला, भरे ओतप्रोत ब्रह्माचं ज्याला ज्ञान झाले, तर त्या पुढच्या कायमच्या जीवनात माणसाला वाटतं काही असलं ना, अहो ज्ञान झाले पण ह्या माणसाला विक्षेप आहे की नाही, ज्ञान झालं पण त्याला काय आहे, विक्षेप आहे, आणि याला ज्ञान झाले पण जनकाला विक्षेप आहे, शुकाला शांती आहे, की नाही, असं आपल्याला वाटतं की नाही. तर त्याचं सुद्धा या ठिकाणी विवरण करतात. अनुभवीला अनुभव, अनुभवाने अनुभवाचा अनुभव घेतला म्हणजे अनुभव रूपाने तो राहिला. हा जो अनुभव, ही जी त्रिपुटी सांगितली, ही त्रिपुटी आहे का त्रिपुटी रहित असणारी केवळ अनुभूती आहे?
केवळ अनुभूती आहे की नाही. आणि तिच्यामध्ये येथे करणीचा नव्हेचे उगव. तुम्ही सांगा बरं, जर तुम्ही म्हणत असाल की अहम ब्रह्मास्मी असं चिंतन जे आहे ते जरी आत्म्याचं प्रकाशन करीत नसेल तरी अज्ञान निवृत्तीचं कार्य तर करतं की नाही, की नाही. असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते म्हणतात अनुभवे अनुभवीला अनुभवानेच अनुभवाचा अनुभव केलं. पण येथं करणीचा नव्हे, ज्ञा धातू जो आहे तो क्रियावाची नाही काय. म्हणजे तिसरं ज्ञान हे सुद्धा तुम्ही जेव्हा वृत्तीला धरून तुम्ही ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय असा व्यवहार करता किंवा प्रमाता प्रमाण आणि प्रमेय असा व्यवहार करता तेव्हा त्रिपुटीचा सोडून तो व्यवहार होत असतोय काय, आहे की नाही. तसं तुम्हाला जेव्हा ब्रह्म जाणायचं, भले प्रमाण तुम्हाला कुठे इंद्रियाधिक प्रमाण असतील, कुठे अनुमान असेल, कुठे अर्थापत्ती असेल, परंतु या ठिकाणी शब्द प्रमाण जरी तुम्ही घेतलं आणि प्रबल प्रमाण जरी असलं, परंतु त्रिपुटीच्याच अंतर्गत येईल की नाही तुम्हाला होणारं ज्ञान. आणि त्या ज्ञानाच्या स्वरूपात वृत्ती ज्ञानाचा समावेश होईल का दुसरा कशाचा होईल, बरोबर की नाही. वृत्ती ज्ञानाचा समावेश होईल ना. म्हणून म्हणतात येथे करणीचा नव्हेचे उगव. आम्ही जेव्हा म्हणतो ना अनुभवाने अनुभव घेतला, अनुभवाने अनुभवाचा अनुभव घेतला असं म्हणतो, त्याचा अर्थ एक क्रिया झाली की नाही, बरोबर ना. ज्ञान क्रियेचा करता आहे का नाही. माग ज्ञानी त्याच्याजवळ ज्ञान आणि त्यांनी काय केलं, ज्ञेयाला त्या ज्ञानाने जाणलं, असंच होईल का नाही. तर ते म्हणतात आम्ही जेव्हा म्हणतो अनुभवे अनुभवीला अनुभव, येथे करणीचा नव्हे उगव. इथं करणी म्हणजे कृती नाही, हे काय ज्ञान हे कर्म नाही. आता आपल्याला एक सवय लागली, न कळून कायमचं चिंतन करतो, ज्ञानात क्रिया नाही. हे काय कळून करतो का. आम्ही ब्रह्म जाणला असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो क्रियेला धरूनच म्हणत असतो. आणि जेव्हा बरोबर ना, जेव्हा कर्माचं खंडन ज्ञानाच्या द्वारा करतो तेव्हा ज्ञान हा सुद्धा त्रिपुटीतलाच विषय असं समजूनच करीत असतो, पण बोलण्याने बोलत असतो. खरं त्याला त्या ज्ञान शब्दाची शक्ती कळली असं म्हणता येईल का. ज्ञान शब्दाची शक्ती त्याला कळलेली नाही. असंच चाललंय की नाही. लोकांचं चालणं म्हणण्यापेक्षा आपलं पण असंच चाललंय. बऱ्याच वेळेला ज्ञानामध्ये क्रिया नाही, ही गोष्ट जरी खरी असली तर आपल्या ज्ञान ही एकच क्रिया समजूनच आपण बोलत असतो. अनंत संस्काराने म्हणा किंवा बारकाईनं गंभीर असा विचार न केल्यामुळं आपण म्हणतो ज्ञानात क्रिया नाही, असं आपण म्हणतो. ज्ञानात क्रिया नाही, अज्ञानाच्या क्रिया. ज्ञान तुम्हाला जर सांगितलं, भटकर सर आश्चर्यचकित का झाले, पदार्थ ज्ञानाचं काय स्वरूप आहे आम्हाला कळलं, पदार्थाचं ज्ञान कसं होतं. आता त्रिपुटी वाचला सोडून चाललंय काय, त्रिपुटीला सोडून चाललं नाही म्हणे. ते पदार्थाचं ज्ञान ब्रह्मज्ञानाची रीती समजावून घ्यावी लागते, आहे की नाही. तर वृत्ती आणि पदार्थ यांचं एकदेश स्थिती होतो, ह्याला आम्ही प्रत्यक्ष ज्ञान म्हणून हा वाटतं. हे बरोबर लक्षण आहे की नाही. जे केलेलं आहे अगदी बरोबर आहे असं आपल्याला वाटतं की नाही. माऊली तर रे ग्रंथकारी तर स्पष्ट सांगतात, अनुभवी अनुभवीला अनुभव, येथे करणीचा नव्हेच उगव. या ठिकाणी कृतीचा काहीच उगव म्हणजे उत्पन्न झाली नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या उत्पत्तीचा इथं कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. म्हणजे ही खऱ्या अर्थाने क्रिया नाही. म्हणजे निष्क्रिय, असंग, निर्विकार, एकमेवा द्वितीय, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित, अव्यवहार्य, अवाच्य असं असणारं जे तत्व आहे ते तत्व या ठिकाणी फक्त राहील. त्या तत्वाला पाहणारं कोणी नाही आणि तो कोणाला पाहणारा नाही. फक्त तो शून्य नव्हे तर त्याला नाही म्हणण्याची सोय नाही. अशा प्रकारचं ही जी स्थिती आहे पुढे अमृतानुभवात वर्णन करून सांगणार कोणता, काळा राहे काळ खा, आहे की नाही. एक मनुष्य अंधाऱ्या म्हणजे काय, काळ्या शेतामध्ये अमावास्याच्या काळ्या रात्री गाढ झोपला, आहे की नाही. आता तो मनुष्य कोणाला पाहतो, बरं जाऊ द्या, त्याला कोण पाहतं, त्यालाही कोण पाहत नाही. मग तो आता म्हणा तो माणूस नाहीच तिथं, नाही म्हणण्याची सोय का, नाही म्हणा तो तोच आहे की ना, तो आहेच अशी स्थिती आहे की नाही. किती जवळची उपपत्ती दिली की नाही. तसं आत्मस्वरूप कोणाला विषय करत नाही आणि आत्मस्वरूपाला कोणी विषय करत नाही, आहे की नाही. फक्त ते नाही म्हणण्याची सोय नाही. असं ज्ञानेश्वरीचा जणू काय पहिला अध्यायाचं मंगल चालल्यास समजा. काय ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या सुअसंवेद्य, पक्का हा विषय, कोणालाही विषय होत नाही आणि कोणालाही विषय करत नाही असा आत्मरूप, आहे की नाही. इथं आपल्याला एवढे श्रम घेतले तेव्हा आपल्याला थोडासा अर्थ कुठं ज्ञानेश्वरीच्या मंगलाचरणाचा समजेल, आहे की नाही.
स्वसमय दे की नाही, म्हणून सांगतात की येथे करणीचा नव्हे उगव. मग इथं कोणत्याही प्रकारची कृती नाही म्हणल्यावर मग कोणती कृती करायची नाही, म्हणजे इथं कर्माचा अभाव आहे असं तुम्ही इथं काय आहे, न बोलण्याचं काय घेशील, न करण्याचं काय घेशील. परमात्मा हा कर्माने कधी प्राप्त होत नाही. कर्माने प्राप्त होणारे विषय कोणते असतात, प्राप्य, विकार्य, संस्कार्य, विनाश्य, उत्पाद्य, आता आपण चिंतन करतोच आहे, असे असतात. असं कोणी जर म्हणेल तर सांगतात की या ठिकाणी मग उगेपणाचा भाव काय, माणसाने काय राहावं, मौन राहावं, ऐक नाही, मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री केळ बांधो हाव आणि दिसशी ते तोली माव भजो काही, अशा प्रकारचं इथं जे आपल्याला पोचवलं माऊलीने ते ऐक नाही. इथं तसं या ठिकाणी मात्र त्याच्यापेक्षा गंभीर स्वरूपात सांगतात की या ठिकाणी उगेपणाचा भाव म्हणजे तो मौन धरावं, ऐके नाही, मौन धरावं म्हणतात. उगेपणाचा भाव म्हणजे उगेपणाचा भाव आपण अंतःकरणामध्ये काहीच न बोलणं, काही कृती न करणं, किंवा याला म्हणायचं अकर्म, ऐके नाही, अशा प्रकारचा कर्माचा अभाव त्या ठिकाणी करावं म्हटलं तोही नव्हे की तो पण नाही होऊ शकत. तुम्ही जर म्हणलं की कर्म न करणं, कारण काय, मी आता बोलणार ही बोलण्याची क्रिया आहे की नाही, आणि मी नाही बोलणार ही काय आहे, ही सुद्धा क्रियाच आहे. आपण जे सुरुवातीला म्हटलं ना, मनुष्य ज्ञानालाही क्रियेच्याच अंगाने म्हणत असतो. ज्ञान हे क्रियेने काहीतरी म्हणतो असंस्पर्शित आहे. क्रियेचा आणि ज्ञानाचा संबंध नाही. क्रिया आणि ज्ञान यांचं जमीन आसमानाचं अंतर आहे असं म्हणत असताना ज्ञानाच्या ठिकाणी क्रियेचा अभाव आहे असं म्हणतो. ज्ञानाच्या ठिकाणी क्रियेचा अभाव आहे का, ज्ञानाच्या ठिकाणी क्रिया आहे. ज्ञानाच्या ठिकाणी क्रिया जशी नाही तसा क्रियेचा अभाव देखील ज्ञानाच्या ठिकाणी नाही. कारण का, सर्व होणाऱ्या क्रिया आणि क्रियाचे अभाव यांचं प्रकाशन करणारं दृंग मात्र ज्ञान जर नसतं तर ह्या क्रिया आणि अक्रियत्वाचा कुठेही तुम्हाला प्रतीती सुद्धा आली नसती. ज्यांना स्वतःचं सत्ता स्फुरण नाही त्याचंही अधिष्ठान रूपाने दृंगमात्र द्रष्टे पण हे आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी आहे. म्हणून तो आत्मा शून्य आहे असं तर काही म्हणता येणार नाही. तेव्हा त्यांनी शंकरानंदीमध्ये मधुसूदन सरस्वतीने दिले मला वाटतं, हा काय म्हणतो की आता मी पायाने चाललो, चालणं ही क्रिया झाली की नाही, कर्त्याकडून घडलेली क्रिया आहे. आणि समजा माझ्या हातातला पदार्थ आहे, त्या पदार्थाचा मी त्याग करला, मी हा पदार्थाचं ग्रहण केलं नाही, तर अगोदर हात पसरलेले होते आणि आता हात काय केलेले, मिटलेले. हात मिटणं ही क्रिया नाही झाली का, बरोबर ना. असं आहे की त्या पदार्थाला अज्ञानाचंही विषयत्व न देणं आणि ज्ञानाचंही विषयत्व न देता, बरोबर आहे ना, त्या पदार्थाला जसं आहे तसं स्वीकारणं, आत्मरूपाने त्याचा अंगीकार करणं, हेच फक्त ज्ञान आहे. बाकीचं सगळंच्या सगळं अज्ञानच आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात अनुभवे अनुभवीला अनुभव ते तर करणीचा नव्हे उगव. किंवा मग आता तुम्ही काय म्हणणार, आता बोलायचं नाही, उगेपणा, काय मौन गा तुझे राशी नाव, मौन हे परमात्म्याचं राशी नाव आहे असं जर तुम्ही उगेपणाचा भाव म्हटला तर तो तिथं काय गुरूंची स्तुती करत असताना गुरूंचा महिमा आगाध आहे आणि तो वाणीनं वर्णन करता येत नाही म्हणून म्हटले. इथं हा गुरूंचं जे यथार्थ स्वरूप आहे ते आत्मा, ब्रह्मरूप आत्मा, त्याच्याविषयी जर म्हणलं, मग उगेपणाचा म्हणलं तर सगळ्या सृष्टीचा व्यवहार कोणावर चालला, अहो आठवं नाठवं गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. म्हणून सांगतात उगेपणाचा भाव तोही नव्हे की, तो परमात्मा उगेपणा मौन स्वरूप आहे असं म्हणणं तेही नव्हे की, तसंही नाही. कारण जर त्याची सत्ता आणि स्फुरद्रूपत्व नसता तर जगातल्या कोणत्या वस्तूची सत्ता आणि स्फुरण जगातलं राहिलं असतं. त्यामुळे त्याला उगं पण म्हणता येत नाही. हा उगेपणाचा भाव हाही काही योग्य आहे किंवा तर उगेपणाचा भाव हा परमात्म्याला प्रकाशन करेल किंवा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देईल, त्याच्याशी ऐक्यभाव करेल असं पण नाही. खूप बोलावं लागतं तेव्हा उगेपणा येतो आणि त्याच्या पुढेही तो उगेपणा जाण्यासाठी खूप बोलावं लागतं तेव्हा उगेपणा जातो, ऐके नाही. त्याच्या पुढं विचाराचं नाही, जाणीव तिथं निघत नाही, पण खूप जाणीवेच्या अंगाने गंभीर स्तरापर्यंत जावं लागतं आणि खूप ह्या बोलण्याच्या अंगाने एक हाच बोलाची वाली फेडे अशा प्रकारचे उपनिषदांनी आचार्यांनी संतांनी जे केलेले शब्दप्रयोग, आपल्या अनुभूतीचा प्रकाश
त्या प्रकाशाला जावं लागतं. म्हणून ते म्हणतात उगेपणाचा भाव तोही नव्हे, की पुढे सांगतात एवं प्रत्यय रूपा जो तू जेथे नाही प्रत्यय हेतू किंवा प्रत्ययाशी आघातू हेही नव्हे. आता एवं प्रत्यय रूपा परमात्मा कसा आहे. लोक काय म्हणतात, लोक म्हणतात तुम्हाला परमात्म्याचा अनुभव आला का. स्वामी महाराज नाही म्हणायचे तुम्हाला स्वतः साक्षात्कार झाला का. तुम्हाला जर अनुभव नसेल तर आम्हाला कशाला कोरडी बडबड करता. आम्हाला कारण इथं कोण माणूस पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे. नुसता श्रोत्रिय असून काय उपयोग आहे, नुसता उदार असून काय उपयोग आहे. तुमच्याजवळ श्रोत्रियता असेल, औदार्य असेल, जगदोद्धारा लागी धरिले अवतार असं जरी तुम्ही म्हणत असला पण उपयोग काय. तुम्हाला परमात्म्याचा अनुभव आला का, अनुभूती आली का. तर त्याचा प्रत्यय रूपा जो तू परमात्मा कसा आहे, प्रत्यय रूप आहे, परमात्म्याची प्रतीती नाही. स्वामी महाराज नेहमी सांगायचे परमात्माच प्रतीती, प्रतीतीच परमात्मा आहे. परमात्म्याचा अनुभव नाही, अनुभवच परमात्मा आहे. बरोबर ना. परमात्म्याचा आनंद अनुभूती नाही, परमात्माच आनंद आहे की नाही. आनंदच परमात्मा आहे. परमात्मा अनुभूती हीच परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि अनुभूती नाही असा एकही क्षण नाही, आहे की नाही. कधी भावाची असेल, कधी अभावाची असेल. प्रति अनुभूती त्या ठिकाणी तादात्म्य करून झालेली अनुभूती नाही. ती अनुभूती काय आहे, द्रष्टेपणाची अनुभूती आहे. बरोबर ना. आणि ती द्रष्टेपणाची अनुभूती आहे, तिच्या ठिकाणी दृश्य सापेक्ष केलेला आरोप आहे. तत्वतः त्या ठिकाणी दृश्य द्रष्ट्याच्या आतीत असणारं त्याचं दृंगमात्र स्वरूप जे नित्य विलसित होतं त्याला म्हणायचं तुम्ही हा चित्तचा विलास आहे. स्वामी महाराज म्हणायचे तू ज्याला विलास म्हणतो ना त्याला आम्ही चित्त म्हणतो. तू ज्याला चित्तचा विलास म्हणतो ना त्याला आम्ही काय म्हणतो, चित्त असं म्हणतो. अशा प्रकारचं केवळ दृंगमात्र चित्त स्वरूप अवशिष्ट राहणं, कोणाचा विषय न होणं आणि कोणाचा विषय न करणं. आता हे सगळे आपले शब्दच आहे. पण ज्या वेळेला तितकं असणारी बुद्धीची सूक्ष्मता, अंतःकरणातलं असणारं विवेकाची सूक्ष्मता आणि महत्त्वाचं म्हणजे काय असेल तर हे स्वीकारण्यासाठी लागणारं पराकोटीचं वैराग्य. ह्या गोष्टी जोपर्यंत नाही तोपर्यंत कितीही जरी आपण शब्दछल केला किंवा शब्दाचा केवढाही मोठा आडंबर माजवलं तर याच्यापासून काही उत्पन्न होईल असं मात्र नाही. म्हणून सांगतात की एवं प्रत्यय रूपा जो तू असा तो प्रत्यय रूप आहे. प्रत्यय म्हणजे प्रतीती, प्रतीती म्हणजे ज्ञान. तू ज्ञान स्वरूप आहे जेथे नाही प्रत्यय हेतू. पण तुझं ज्ञान स्वरूप आहे ना, त्या ज्ञान स्वरूप तुझा ज्ञान होण्यासाठी प्रत्ययाला काहीतरी कारण असलं पाहिजे, हेतू असला पाहिजे. म्हणजे ज्ञान स्वरूपाच्या ज्ञानाला ज्ञान स्वरूप आहे परंतु त्या स्वरूपभूत ज्ञानाची प्रतीती यावी म्हणून त्याला कोणताही हेतू मात्र नाही. जर तुम्ही म्हणाल की आता इथं होईल असं तरी म्हणता येईल का तत्वमसी किंवा या महावाक्यापासून, बरोबर ना, श्रोत्याच्या श्रोत्राशी अधिकारी श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला असता, बरोबर ना, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य ते तुम्ही काय म्हणता अज्ञानाचं नाशक आहे, अज्ञान कार्याचं बाधक आहे असं तुम्ही म्हणू शकता की नाही. हे जे चाललेलं चिंतन आहे ते अज्ञान आहे का, त्याच्या ठिकाणी अज्ञान कार्य आहे का. तुमचं चिंतन आत्मस्वरूपापर्यंत पोचलं का तरी पोचलं नाही. मग अहम ब्रह्मास्मी हे जे शब्द आहेत या शब्दाची तरी पोच त्याच्या ठिकाणी आहे का. हे शब्द तरी त्याचे प्रत्यायक आहे का, ते त्याचे प्रतीती करून देणारे आहेत का. कधीच प्रतीती करून देणार नाही. काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी जेवढा काही अध्यारोपाचा विस्तार जगात आतापर्यंत वेदांताच्या विश्वात मांडला असेल त्याचा 800 वयामध्ये सगळा अपवाद करून अध्यारोप अपवादाचा ज्याच्याशी संबंध नाही, अध्यारोप अपवाद स्वस्वरूपे विकल्पो नास्ती असं जे उघडं अनावृत्त असणारं जे आपलं स्वरूप आहे ते आणखीन आपल्याला अनावृत्त स्वरूपात मांडलेलं आहे. हे करायला माणसाच्या ठिकाणी ज्याला शास्त्र संस्कार आहे त्याला जशा लोकेशना टाकावी लागेल, शास्त्रेशना टाकावी लागेल, आहे की नाही, तसं त्याला ही जी काही अनुभवाची लागलेली भूक होती ती भूक सुद्धा टाकावं लागेल. कारण काय, तीच त्याला प्रतिबंध करेल. आता पुढे सांगणार आहे ते हे फार गोड सांगणार आहे की माझ्या आत्मस्वरूपाचं अनुभूतीच्यासाठी असणारे जे काही प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाचं निवारण मला केलं पाहिजे. अशा प्रकारची जी जाणीव आहे तीच त्याचा काय झालेला आहे, प्रतिबंध झाला आहे. थोडक्यात काय, प्रतिबंध आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असं वाटणं हाच प्रतिबंध आहे. निष्प्रतिबंध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतिबंधाची कल्पना हाच काय झालाय, त्याला
प्रतिबंध झालाय, अशा प्रकारे सांगतात. इतकंच नाही, पुढे जाऊन सांगतात की तुम्हाला कधी कधी काय वाटतं, ज्ञान हे सगळं खरं आहे हो, पण आम्ही जर आपल्या स्वयंमहिमेने प्रतिष्ठित आम्ही आमच्या महिमेत राहिलो तर मग लोकसंग्रह होईल कसा. बरं, भगवान गीतेमध्ये म्हणतात, आहे की नाही, काय लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठा. तर त्यांनी सांगितलं हे शास्त्राचं असणारं काय रुचिरावाणी आहे, अर्थवाद आहे असं सांगितलं. ह्या ग्रंथकर्त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की हा काय आहे, अर्थवाद आहे. म्हणजे ज्या माणसाला जीवनमुक्ती खरी भोगता येत नाही, ऐके नाही, त्याला हा विषय पुढे केला की त्यासाठी, कारण कुठंतरी काय त्याच्या जाणीवेची, वास्तव जाणीवेची उणीव असली तर असे लोकसंग्रह पुढे करतील. जीवनमुक्तीचं काही दुसरं कारण त्या ठिकाणी करतील. ही सुद्धा रुचिरावाणी आहे. अर्थात यामिमाम पुष्पिताम वाचम असं स्पष्टपणे या ग्रंथामध्ये पुढं एक 25 वेळा झाल्यावर त्यांनी म्हटलेले आहे. जेथे नाही एवं प्रत्यय रूपा जो तू, हे सुद्धा कधीच माणसाच्या मनात आलं नाही पाहिजे. आम्हाला काही कर्तव्य नाही हो, कर्तव्याभाव रूप मोक्ष प्राप्त झाला आहे, पण बुडते हे जनन न देखवे डोळा असं म्हणत असला की हात बुडण्याची शक्यता आहे. स्वामी महाराज म्हणायचे लोक असेल तर लोकसंग्रह ना, ज्या आत्मस्वरूपाच्या अनुभूतीमध्ये लोकच सिद्ध नाही आणि त्यांचा सम्यक ग्रहण व्हावं, उन्मार्ग आहे कुठे त्याला. आम्हाला जर सन्मार्ग नाही म्हणत आम्ही तर उन्मार्ग कुठे, आणि त्या उन्मार्गगामी लोकांना बकरं वळून आणल्यासारखं पुन्हा मार्गावर आणण्यासाठी तुमचा अवतार झाला हे म्हणणं, हे काय एक प्रकारचा अज्ञानाचाच विलास नाही का? हा एक प्रकारचा अज्ञानाचाच विलास नाही का? परंतु आता हे म्हणणं आपल्याला लवकर झेपत नाही, ऐक नाही, बरं पटत नाही काय? चांगलं पटतं, कळत नाही का? चांगलं कळतं, फक्त काय होत नाही, झेपत नाही, ऐक एवढंच आहे. आणि झेपण्यासाठी जे काही लागत असेल त्याची काही उणीव असेल, ऐक नाही, उपाधीतली का होईना ती उणीव असू शकते. आता सांगतात जेथे नाही प्रत्यय हेतू किंवा प्रत्ययाशी आघातू हेही नव्हे. ते म्हणतात हे जे प्रत्ययरूप असणारा परमात्मा, प्रतिती रूप ज्ञानरूप असणाऱ्या परमात्म्याला, त्या परमात्म्याची प्रतिती यावी अशा त्या प्रत्ययाला कोणत्याही प्रकारचा हेतू किंवा कारण नाही. म्हणजे अमुक एक केलं म्हणजे परमात्म्याचं ज्ञान होईल असं म्हणता येत नाही. आणि प्रत्ययाशी आघातूही नव्हे. अहो काय हे तुम्हाला आम्ही सांगतो, काय काय त्या ग्रंथाने विस्तार केला. आता विचारसागरात येतच आहे आपल्याला. त्यांनी सांगितलं की तत्वमसी महावाक्य ऐकलं का होणारं ज्ञान अपरोक्षच असतं, पण निष्प्रतिबंध आनंदानुभूती येत नाही. काय सांगतात ग्रंथकर्ते बघा, होणारं ज्ञान काय आहे, अपरोक्षच आहे. अवांतर वाक्याने होणारं ज्ञान परोक्षच आहे असं सांगितलं. परंतु म्हणे मग अपरोक्ष ज्ञान झालं तर अपरोक्ष ज्ञानाचं फल काय आहे, निष्प्रतिबंध आनंदानुभूती. पण सगळ्या जगातले ज्यांनी हे वेदांत ऐकला त्याचे मला वाटतं 99% लोक तरी म्हणतील वेदांत एकदम चांगला कळला पटला, पण आम्हाला मात्र आनंद मात्र नाही, समाधान मात्र नाही, शांती मात्र नाही. मग आणि तुम्ही काय म्हणता अपरोक्ष ज्ञान झालं. ग्रंथकर्ते मागं सरत नाहीत. शब्दाचं जाल एकदा टाकायचं म्हणल्यावर त्या जाळ्यात तुम्हाला अडकवतातच, लगेच पुढची प्रक्रिया सांगतात. अहो तुम्हाला अपरोक्ष ज्ञान झालं, पण अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतरही प्रतिबंध असू शकतो. भूत प्रतिबंध आहे, भावी प्रतिबंध आहे, काय आणखीन वर्तमान प्रतिबंध आहे, अजून काय विपरीत भावना आहे, प्रमेया संभावना आहे, प्रमाणा संभावना आहे, अजून काय सांगतील विषयासक्ती आहे, कुतर्क आहे, बुद्धिमांद्य आहे, विपर्य दुराग्रह आहे, ऐकी नाही असं तुम्हाला सांगते. त्यामुळं काय होतं, फार उदाहरणं देऊ सांगणार आपल्याला इतकं पडतं. अग्नी प्रतिबंधक मनी ठेवला का अग्नीनं भाजत नाही, ऐके नाही, अग्नीवर पाय पडलाय, बरोबर ना. तसं ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान झाले तरी सुद्धा त्याला प्रतिबंध. मग पुन्हा लगेच तुमच्या डोक्यावर बसतात, आणखीन हात ठेवतात. मग आता काय करायचं गुरुजी, आता हे प्रतिबंध निवृत्तीचं साधन करायचं, ऐका नाही. एकतर काय करायचं, विचारात्मक द्वितीय श्रवण करायचं, नसलं तर काय करायचं, जीव ब्रह्मैक्याच्या साधक युक्ती आणि जीव ब्रह्माच्या भेदाच्या बाधक यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन करायचं मननाने. हा प्रतिबंध निवृत्त होणार. गुरुजी दोन्ही झालं पण अजूनही समाधान नाही. बहुतेक तुमचा काय होत असलं पाहिजे, विपर्य होत असला पाहिजे. अनात्मा
अनात्माकार वृत्ती केली पाहिजे. आता काय करा, आम्ही सांगतो अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतःकरणाच्या वृत्तीची स्थिती किंवा स्थिरता, याला निधिध्यासन असं म्हणतात. हे निधिध्यासन तुम्ही करा. काय काय आपल्यावर लादतात की इतकंच नाही, ते म्हणे नाही पण मी ते सगळं करतो, पण तरी सुद्धा माझ्या मनात काय होतं, पटकन अनात्माकार वृत्ती. त्याला लगेच सांगतात झटकन करावी. हा म्हणतो बरोबर आहे बरं का, आहे का नाही, हा लगेच म्हणतो हा करायला पाहिजे बरं का, त्याच्याशिवाय आनंद. अमृतानुभव हे तुम्हाला सांगणार नाही. हा काय सिद्धानुवाद आहे. सिद्ध अवस्था जी वस्तू आहे तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कृती नाही. त्याच्यामध्ये ज्ञानाला सुद्धा कृतित्व द्यायला पाहतात. ही कोणत्याही प्रकारची कृती नाही. खरं जे यथार्थ ज्ञान आहे ते केवळ ज्ञानरूपता आहे, ती सत्ता रूपता आहे, ती अद्वैता किंवा कैवल्य आहे, केवळ स्वरूप आहे. अशा प्रकारची ही स्थिती आहे. जो कोणी भाग्याचा निधी ज्याची अनंत जन्माचा असेल त्याला ह्याच्यावर काय होईल, दृढ अशा प्रकारची धारणा होईल. नाहीतर त्याला काही ना काही त्याच्यामध्ये शंका राहणार. किंबहुना जणू काही एखादा मनुष्य नास्तिकवादाकडे प्रवृत्त व्हावा असं त्याला वाटेल, आहे की नाही. लोकसंग्रह तुम्ही खंडन करता, कर्माचंही खंडन करता. कर्माचंच खंडन करत नाही, सापेक्ष नैष्कर्म्याचंही खंडन करता. त्यांनी सांगितलं ना, आता मागच्या वेळीत गेले ना, उगेपणाचा भाव तोही नव्हे. म्हणजे परमहंस संन्यासाची शांतताही तुम्हाला मान्य नाही, तिचंही तुम्हाला कौतुक नाही, आहे की नाही. तिचंही कौतुक नाही, सकाम कर्माचं कौतुक नाही, निष्काम कर्माचं कौतुक नाही, इष्टदेवतेच्या उपासनेचं कौतुक नाही, तुम्हाला विचाराचं कौतुक नाही, जाणीवेचं कौतुक नाही, जीवनमुक्तीचं कौतुक नाही, विधेयत मुक्तीचं कैवल्य नाही. आहे तरी काय तुमचं, हेच खरं आहे की नाही. काही नाही हेच काय आहे खरं आहे की याच्यापैकी कोणत्याचे कौतुक वाटण्याचं कारण. आणि ज्याला याच्यातलं कोणतंच कौतुक वाटणार नाही त्यालाच आम्ही म्हणतो जीवनमुक्त. कारण त्याच्या दृष्टीने काय आहे, जीव नाही तर जीवनमुक्त कुठले, देह नाही तर विधेयमुक्ती कुठली, इतका निस्संदेह संशय झाला. ज्ञानवान पुरुष थोडंसं चिंतन पहा. त्यांनी लिहिलं की ज्ञानवान पुरुष जो आहे बरोबर ना, तर त्या ठिकाणी त्यांनी व्यवहार करावा की न करावा. खरं ज्ञान जर झाला असेल तरच त्या पुरुषाचा खऱ्या अर्थाने सुचारू रूपाने निर्धास्तपणे व्यवहार होऊ शकतो. आणि जर त्या ज्ञानोत्तर जीवनामधील व्यवहाराला जर त्याला लौकिक वैदिक बरोबर ना किंवा अन्यथा ह्या ज्ञाना संबंधाने बरोबर ना, जर कोणताही अंतःकरणामध्ये संशय किंवा संकोच जर त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला तर त्याला खरं अद्वैताचं ज्ञानच नाही. स्वामी महाराज तर इतकं बोलायचे, त्याने अद्वैत तत्वज्ञानाला हरताळ फासलेला आहे. कारण कसं बघा, आपण ज्यावेळेला आपल्या स्वप्नात जातो, आपण स्वप्नामध्ये आपण अनेक क्रिया करतो की नाही, आणि त्या क्रियेमध्ये काही साधक क्रिया आहेत, काही बाधक आहे, काही अनुकूल आहे, काही प्रतिकूल आहे, काही योग्य आहेत, काही अयोग्य आहेत, बरोबर ना. सगळ्या क्रिया केल्या की नाही. बरं, सगळ्या क्रिया खऱ्या म्हणून केल्या का खोट्या म्हणून केल्या सांगा बरं. बरं, त्या सामान्य माणसाचं वर्णन चाललंय का ज्ञानी पुरुषाचं वर्णन चाललंय? सामान्य माणसाचं वर्णन. सामान्य माणसाने खऱ्या म्हणून सगळ्या क्रिया केल्या. मग स्वप्नात आल्यावर तो किती प्रायश्चित्त घेतो आणि किती विचार करतो. आपलं ते जागृत आल्यानंतर तो किती विचार करतो त्याचा, कोणत्याही प्रकारचं. म्हणून काही लोक काय म्हणतात, मिथ्यात्वाचं ज्ञान झालं ना, ते एक मिथ्या म्हणून करायचं किंवा पूर्वसंस्काराने करायचं, लोकसंग्रहासाठी करायचं, परंतु त्याला कधीही मिथ्यात्व बुद्धी त्याची जात नाही आणि कधीही सत्यत्व बुद्धी निर्माण होत नाही. आणि असं त्या जर तो कायम डामाडोल होत असेल, हे मिथ्या आहे, हे मिथ्या आहे आणि असं म्हणून करत असेल, तर त्यांनी पदार्थाला सत्ता दिली की नाही, अनात्म पदार्थाला सत्ता दिली. त्यामुळं आणि काही लोक, दुसरा एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये, आता सकाळी चिंतन केलं, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती होईल की नाही. मग अहो त्याच्यामध्ये जीव आणि ब्रह्माची एकता झाली, म्हणजे जीव आणि ब्रह्माचा भेद मिथ्या आहे असं सिद्ध झालं की नाही. मग भेद मिथ्या सिद्ध झाल्यानंतर त्या परमात्म्याचे बरोबर ना ऐक्य भावाला प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानोत्तर भक्ती घडेलच कशी. मग त्यांनी काय सांगितलं, भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत. चांगलं लक्षात घ्या, शेवटचं स्वामी महाराज नेहमी सांगायचे, वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत. भक्ती होऊ शकेल का नाही, आपल्याला प्रक्रिया पटली की नाही, प्रक्रिया पटली. स्वामी महाराज म्हणायचे, चांगलं बघा, स्वामी महाराज म्हणायचे, तेवढंच वाक्य सांगतो की अरे त्याला जर खरं ज्ञान असेल तर त्या खऱ्या ज्ञानामध्ये बघा वास्तव म्हणून
सामान्य माणसाचं वास्तव म्हणून केलेला सगळा स्वप्नातला व्यवहार सुद्धा त्याच्या वास्तव जागृत स्वरूपाला कोणतीच बाधा करीत नाही. तर ज्ञानवान पुरुषाने, बरोबर ना, ज्ञानवान पुरुषाने, कारण खरे भक्तीचे जे भाव आहेत, सख्य भाव, दास्य भाव, याचा माणसं म्हणतात मिथ्या म्हणल्यावर भक्ती होईलच कशी काय, हा पहिला प्रश्न. गुलाबराव महाराजांनी त्यासाठी अनेक ग्रंथ निर्माण केले. व ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती असू शकते, किंवा याच्यामध्ये जे आहे ना भक्ती, नारद भक्ती सूत्रावर त्यांनी जे संस्कृत व्याख्यान लिहिले त्याच्यामध्ये लिहिले. असं कसं काय होईल? ज्ञानवान पुरुषाला मिथ्या असल्यावर भक्ती प्रेम कुठून येईल? खोटा पदार्थ म्हणल्यावर कुठं प्रेम निर्माण होईल काय त्याच्यामध्ये? होणंच शक्य नाही. ते म्हणे ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी खरा आणि खोटा हा भाव नाही. तो खरं म्हणून जरी केलं तरी ते खोटंच असतं. स्वप्नातले पदार्थ खरे म्हणून केलं म्हणून काय जागृती त्याचा बाद झाल्याशिवाय राहतो का? बरोबर आहे का नाही? म्हणून जर तुम्हाला असे भीतीच वाटत असेल तर तो सगळं खरं म्हणून करतो. खरं म्हणून करतो तरी ते सगळं खोटंच असतं. आणि असा ज्याचा निश्चय असो तोच खरी भक्ती करू शकतो. तो जर म्हणाला त्याला कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, अशा वेळेला तो म्हणायला लागला का मी वेदांती आहे, माझं भक्तीचं, तर त्याला भक्तीचं प्रेम अनुभवता येईल का? काहीच कारण नाही. आणि त्याचे जे भाव असतील ते त्याला होतील. आणि इतकंच नाही, त्याच्याशी त्याने खूप तादात्म्य केलं नाही. पण हे अध्यासिक तादात्म्य आहे बरं का, आपण जागृत राहायला पाहिजे. ते खरं ज्ञान आहे का कच्चं ज्ञान आहे? त्याला पुढे जाऊन हिर असा शब्द आहे याच्यामध्ये. हिर म्हणजे कच्चं संशयग्रस्त ज्ञान आहे ते. लक्षात आलं की नाही? म्हणून ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीला ह्या प्रक्रियांची जोड कायमच त्याचा जीवनामध्ये दोलायमानता ही सुद्धा अपेक्षित नाही. कारण जर खरं ज्ञान असलं त्याची गरजच नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय.